साहित्यिक आणि कवीनी शब्दातनं या सृष्टीचं आणि देवादेकांचं वर्णन केलं, पण मातीतनं निरनिराळा आकार साधून भावना जपणारा कलाकार म्हणजे कुंभार. लीद माती तुडवून पहिल्यांदा मातीचा शिवलिंग करूनच कामाला हात घालतात. आज बनवत्यात शिलाद ऋषींचा महान पुत्र आणि महादेवाचा आवडता भगत म्हणजेच नंदी. पाटाची पूजा केली, मग सृष्टीच्या निर्माण केली. त्या शिवलिंगाला माणसं निर्माण केलेल्या आयांनी ववाळलं. करोडोची संपत्ती असलेल्या सुभादादानी बैजवार लोटलं. काट्याच्या सापळ्यात चिखलाचं लगद जात होतं आणि नंदीचं हाड मांस पिंढऱ्या तयार होत होतं. धनु नानानी वर्ण लोटक्याचं मुंडकं दाबलं आणि आंधा नानानी पिरमानं चप्पी केली. भगत लय गारानं गात्यात म्हणूनच पत्र्याचं कान कापलं. शिंगाला काट्या उभ्या केल्या. ज्या महादेवानं सृष्टी तयार केली त्याच महादेवाला दुसरीकडे सुभादादानी घडवाय चालू केलं. आता लागा आपली पिढी संपली, नुसतं बघायचं म्हणत तात्यानी भाऊसनी जुन्या आठवणी सांगितल्या. नंदीनं कानच टवकारलं, मागणं वशिंड साधलं, तोंडाला आकार आला, पिंढऱ्या चोळल्या. समद्या अंगानं समधी बसली. कोण मागणं शिपूट पाठ साधतय, तर पुढनं गाळ्याची पोळी गुडग खुर नक्या पिंढऱ्या चोळतय. शेवटला नानानी जीभच बाहेर काढली. मग शिंगातनं तोंडातनं मुरकी ववली, गळ्यात घुंगराची माळ वळली. दुसरीकडं धनु नानानी महादेवाचं रुपडं बदललं आणि भोळा शंकर हसायला लागला. महादेवाचं देखणं रुपडं बघून नंदीनं डोळं उघडलं. लगेच शिंगात गोंड लावलं. नंदी महादेवाला बघून साप पळत आला आणि कैलाशाचा अधिपती समद्यानी कुंभारवाड्यात बसावला. मनोभावानी मंत्रोच्चाराने यथासांग पूजा झाली. टाळ घंटा शंख टाळ्या आणि मंजूळ आवाजात आरती झाली. ही संस्कृती आणि परंपरा जपल्या आपल्या ग्राम वडगाव हवेलीमधील तहसील कराड मधील कुंभारवाड्यातील कुंभार या कलाकारांनी मातीचे नाळ असलेल्या या कुंभार कलावंतास स्वाभिमान मराठी संस्कृतीचा मानाचा मुजरा.